एखादी बेस्ट सेलिंग कॉन्सेप्ट आहे का? किंवा तुम्ही एका भन्नाट आयडियावर कधी काम केलंत का? नसेल केलं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही जर फिल्म मेकर असाल किंवा एंटरप्रेन्युअर असाल किंवा कॉन्टेंट क्रिएटर असाल तर या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल. नमस्कार, मी सुखदा आणि शेअर द स्टोरी मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आयडिया वर्सेस संकल्पना हा कायमच पडलेला प्रश्न असतो. आता ती आयडिया कशी बनवायची, त्याची संकल्पना कशी करायची, त्याची प्रोसेस काय, ती कुठे वापरतात, ती कशासाठी बनवतात आणि सगळे ब्रँड्स त्याच्यावर का पैसे लावतात, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि जर शेअर द स्टोरीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी पॉडकास्ट आणि वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आणतच राहू. त्यामुळे शेअर द स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा. प्रत्येक मोठी फिल्म किंवा प्रत्येक लक्षात राहणारी ऍड ही एका आयडियापासून सुरू होते. पण प्रत्येक आयडिया ही यशस्वी होते का? तर नाही. याचं कारण म्हणजे ती आयडिया केवळ आयडिया असते, त्याची संकल्पना झालेली नसते. मग आयडिया म्हणजे नेमकं काय? पॉइंट नंबर 1, आयडिया म्हणजे नेमकं काय? आयडिया म्हणजे एक विचार, एक ढोबळ विचार, एक स्पार्क किंवा एक थ्रेड. उदाहरणार्थ, मला चहा आवडतो हा विचार आहे. वडील आणि मुलीवर एक फिल्म करूया हा एक विचार आहे. मला एक सिनिक ब्युटीवर ऍड करायची आहे हा एक विचार आहे. आयडिया कायमच अमुक अमुक करायचं आहे हे सांगते. ते का करायचं आहे, कशासाठी करायचं आहे, कोणासाठी करायचं आहे आणि त्याचा पर्पज काय, हे आयडिया कधीच सांगत नाही. आता मला चहा आवडतो हा एक विचार आहे. आता त्याची आपण संकल्पना करूया. मला सकाळी उठल्यानंतर गरमागरम आल्याचा चहा लागतो आणि तो प्यायल्यानंतर मला ताजंतवानं वाटतं, ही संकल्पना आहे. वडील आणि मुलीवर जाहिरात करूया ही एक आयडिया आहे. आता बाप आपल्या लहान मुलीसाठी पुन्हा लहान होऊन तिच्यासोबत खेळू लागतो, ही एक संकल्पना आहे. बाहेरून कठोर दिसणारा बाप मुलीसाठी मात्र हळवा होतो, ही एक सुंदर संकल्पना आहे. पॉइंट नंबर 2, आता ही कॉन्सेप्ट नेमकी तयार कशी करायची? कॉन्सेप्ट म्हणजे आयडियाचं एक्सटेंडेड स्वरूप, म्हणजेच क्लिअर कम्युनिकेशन किंवा एक स्ट्रक्चर्ड मॉडेल किंवा एक डिरेक्शन देणारं मॉडेल. आता स्ट्रक्चर्ड कॉन्सेप्ट तयार करायची असेल तर हे 3 प्रश्न तुमच्या ब्रँडला नक्की विचारा. म्हणजेच कसं करायचंय, का करायचंय, कशासाठी करायचंय आणि कोणत्या स्टाईलमध्ये करायचंय. स्टाईल ही खूप महत्वाची. उदाहरणार्थ, अमूल, जो आपल्या सगळ्यांच्याच मनामनात घराघरात पोचलेला ब्रँड, द टेस्ट ऑफ इंडिया. आता त्याच्या कॉन्सेप्टसाठी अमूलने टॉपिकल ऍड सुरू केल्या. टॉपिकल म्हणजे काय, तर आपल्याच आसपास घडणाऱ्या गोष्टी त्या त्यांनी मार्मिक शब्दात मांडल्या आणि काही विटी इलस्ट्रेशन्स पण आणली आणि त्यामुळे त्या ऍड्स इतक्या प्रसिद्ध झाल्या की आपण त्या ऍड्स वाचण्यासाठी, बघण्यासाठी सुद्धा ते होल्डिंग्स बघतो किंवा पेपरमधले त्यांच्या ऍड्स वाचतो. या इतक्या युनिक ऍड आणि कॉन्सेप्टमुळे अमूल घराघरात पोचली. आता उदाहरणार्थ 2, तोही आपल्या जवळचाच ब्रँड आहे, तो म्हणजे चितळे. चितळे बंधू मिठाईवाले. त्यांना तर चांगल्या दर्जाची मिठाई पोचवायची होती, पण फक्त एक मिठाईचं दुकान म्हणून ते समोर नाही आले, तर परंपरा, विश्वास, चव, भावना, आठवण, कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, या सगळ्यांनी मिळून त्यांची ऍड बनते आणि ती खूपच सुंदर स्टोरीज आणि खूपच चांगल्या गोष्टी त्या लोकांसमोर घेऊन येतात. आता त्यांची कॉन्सेप्ट अशी असते, विश्वास प्लस घरगुती चव प्लस वर्षानुवर्षाची परंपरा आणि आठवणी.
त्यांच्या प्रत्येक ऍड मध्ये आणि प्रत्येक फिल्म मध्ये अस्सलच भावना, आठवणी, कृतज्ञता, आनंद या सगळ्या भावना असतात आणि म्हणूनच त्या पटकन कनेक्टही होतात आणि व्हायरलही होतात. पॉइंट नंबर 3, फिल्म मेकिंग आणि ऍडव्हर्टायझिंग मध्ये कॉन्सेप्ट का महत्वाची असते. आता क्लायंट तुम्हाला आयडियासाठी पैसे देत नाही. आयडिया तर त्याच्याकडे पण असतात, पण मग जो नेमके पैसे कशासाठी देतो, तर त्या आयडियाला कॉन्सेप्टमध्ये कन्वर्ट करण्याचे. आणि तुम्ही ॲज अ फिल्म मेकर किंवा कॉन्टेंट क्रिएटर म्हणून तुमच्याकडे ती ताकद असते, म्हणून तो तुमच्यावर पैसे लावतो. आयडिया आपल्याला एक्साइट करते, पण कॉन्सेप्ट ही कायमच आपल्याला कन्व्हिन्स करते. आणि तुमच्याकडे आयडियाला कॉन्सेप्टमध्ये कन्वर्ट करण्याची ताकद आहे, म्हणूनच तुम्ही एखादी फिल्म किंवा एखादा कार्यक्रम किंवा वेब सिरीज किंवा शॉर्ट फिल्म या सगळ्या गोष्टींकडे एका वेगळ्या नजरेने बघू शकता. म्हणून मग फिल्म मेकर म्हणून किंवा कॉन्टेंट क्रिएटर म्हणून आपली जबाबदारी काय आहे? आयडियाला कॉन्सेप्टमध्ये कन्वर्ट करण्याची जबाबदारी. आता या 4 गोष्टी जर तुम्ही वापरल्यात किंवा या 4 स्टेप्स तुम्ही वापरल्यात, तर आयडियाला कॉन्सेप्टमध्ये नक्की कन्वर्ट करू शकाल. तर या कोणत्या 4 स्टेप्स आहेत बघूया. नंबर 1, टार्गेट ऑडियन्स स्पष्ट करा. म्हणजे तुम्ही जी ऍड करणार आहात किंवा तुमच्याकडे जी आयडिया आहे त्याचा टार्गेट ऑडियन्स कोण असेल. नंबर 2, कोर इमोशन स्पष्ट करा. म्हणजेच भावना स्पष्ट करा. म्हणजे ती एक्साइटमेंट आहे का, छान रोमॅन्टिक अनुभव आहे का, आठवणी आहेत, नॉस्टॅल्जिक आहे, हे सगळं स्पष्ट करा. नंबर 3, प्रेझेंटेशन स्टाईल निवडा. म्हणजेच ती सिनेमॅटिक आहे, रिअलिस्टिक आहे, ह्युमरस आहे का मग इलस्ट्रेशन मध्ये जाणारी आहे. नंबर 4, क्लिअर मेसेज डिफाईन करा. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्याकडे क्लिअर मेसेज नसेल तर मग ती संकल्पना सुद्धा किंवा ती कॉन्सेप्ट सुद्धा अशी डायसी व्हायला लागते आणि मग ॲट द एंड ऑफ द फिल्म तुम्हाला नेमकं त्याच्यातनं काय म्हणायचं आहे हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे क्लिअर मेसेज डिफाईन करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि 5वी गोष्ट म्हणजे बी लॉजिकल. हे खरंच लॉजिकला धरून आहे का हे परत एकदा तपासून पहा. या 5 पॉइंट्स वरती जर तुम्ही फिक्स झालात तर आयडियाची पॉवरफुल कॉन्सेप्ट व्हायला अजिबात वेळ लागत नाही. या व्हिडिओच्या सुरुवातीला एक मी प्रश्न विचारला होता, तो म्हणजे तुमच्याकडे बेस्ट सेलिंग कॉन्सेप्ट आहे का. आता हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही ही बेस्ट सेलिंग कॉन्सेप्ट नक्की तयार करू शकता. तर आयडिया म्हणजे काय, तर आयडिया म्हणजे बीज असतं आणि कॉन्सेप्ट म्हणजे त्यापासून तयार होणारं एक झाड असतं. आयडिया तुमच्यासाठी असते, पण कॉन्सेप्ट ही जगासाठी असते. पुढच्या वेळी कॉन्सेप्ट लिहिताना हे 4 मुद्दे नक्की लक्षात ठेवा. जे मी आता व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ते 4 मुद्दे नक्की लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही नक्की बेस्ट सेलिंग कॉन्सेप्ट तयार करू शकाल. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हालाही असे वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ हवे असतील किंवा पॉडकास्ट बघायचा असेल तर मला नक्की संपर्क करा. आणि शेअर द स्टोरी पाहत राहा, कारण शेअर द स्टोरी बिकॉज एव्हरी स्टोरी मॅटर्स.